पाळी येण्यापूर्वी तुम्हालाही डोकेदुखी, डोळ्यांना जळजळ होणे, प्रकाश सहन न होणे, आवाज सहन न होणे या तक्रारी आहेत का? पेनकिलर्स घेऊनही काही फरक नाहीये तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी. महिलांमध्ये पाळी येण्यापूर्वी हार्मोन्सचे काही बदल घडून येतात. त्यामुळे मेंदूतील रक्तवाहिन्यांवर परिणाम होतो आणि मायग्रेनचा अटॅक येणे, मूड स्विंग्स, इरिटेबिलिटी, क्रॅम्प्स यासारख्या गोष्टी व स्ट्रेस हा एक खूप महत्वाचा फॅक्टर असतो. आता आयुर्वेदामध्ये काय सांगतो? आयुर्वेदानुसार ज्यावेळी शरीरामध्ये वातदोष आणि पित्तदोष हे वाढतात, यांची पुष्टी होते, तेव्हा पाळीच्या पूर्वी डोकेदुखी हे लक्षण दिसून येतं. वात वाढल्यामुळे ब्लड सर्क्युलेशनवर इफेक्ट होतो आणि त्यामुळे पाळीच्या तक्रारी निर्माण होतात आणि म्हणून शरीरातील टॉक्झिसिटी जे पाळीद्वारे बाहेर पडायला पाहिजे ते व्यवस्थित बाहेर न पडल्यामुळे शरीरात ही लक्षण निर्माण होतात. त्यामध्ये अतिशय तीव्र अशी डोकेदुखी, मान, पाठ या भागामध्ये वेदना, हातामध्ये वेदना, तसेच हातांना मुंग्या येणे, तळहात तळपेंची आग होणे, डोळ्यांची आग होणे यासारखी लक्षणे आपल्याला दिसून येतात. ॲलोपॅथीमध्ये ह्या सर्व तक्रारींवर पेन किलर्स तसेच हार्मोनल पिल्स ह्या घेऊनही खात्रीशीर असा दीर्घकाळ टिकणारा असा आराम भेटत नाही. व अशा वेळी काय करावे? तर त्यासाठी आयुर्वेद हे सगळ्यात महत्वाचं आहे. पंचकर्म, पोटातून औषधी, डाएट आणि चौथा आहे लाईफस्टाईल चेंजेस. 1 नंबर आहे नस्य. नस्य पंचकर्मामध्ये नाकाद्वारे औषधी सिद्ध तेल, तूप हे दिलं जातं. त्यामुळे ही औषधी तीव्र डोकेदुखी यामध्ये आराम देते, हार्मोनल बॅलन्ससाठी ही मदत करते. नंबर 2 शिरोधारा. यामध्ये आपल्या डोक्यावर औषधीयुक्त तेलाची धार सोडल्या जाते. त्यामुळे मानसिक ताणतणाव, स्ट्रेस ह्या कारणामुळे मायग्रेनचा त्रास होत असेल, ह्यामध्ये शिरोधारा केल्यास खात्रीशीर असा आराम पडतो. नंबर 3 बस्ती पंचकर्म म्हणजेच इनिमा. यामध्ये औषधी सिद्ध तेल, तूप, काढा आणि दूध ह्यासारख्या औषधांनी आणि शरीरात वाढलेली उष्णता, पित्त हे कमी होऊन मेंदूकडे जाणारं ब्लड सर्क्युलेशन हे व्यवस्थित करतं आणि त्यामुळे मायग्रेनचा त्रास हा कमी होण्यास मदत होते. आता औषधी. यामध्ये शतावरी, अश्वगंधा, लोध्र, अशोक तसेच ब्राह्मी, जटामांसी यासारख्या द्रव्यांचा समावेश आपण करतो. त्यामुळे शरीरातील ब्लड सर्क्युलेशन जे मेंदूकडे होत आहे ते चांगल्या प्रकारे होऊन मायग्रेन आणि इतर लक्षणांमध्ये आपल्याला आराम मिळतो. तसेच डोक्याकडे जाणाऱ्या रक्तवाहिन्यांमधील टॉक्झिन्स आहे ते शरीराच्या बाहेर काढतं. त्यामुळे तुम्हाला जर असा त्रास असेल तर तुम्ही आजच आपल्या क्लिनिकला भेट द्या. आपले नाडी परीक्षण करून आपल्याला योग्य असं पंचकर्म आणि औषधी तुम्हाला देण्यात येईल. त्यामुळे धन्यवाद.